नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. खरं तर साधे राहणीमान आणि उच्च विचार असणारे सांगोला तालुक्यातील जी मेडशिंगी आहे, या मेडशिंगी गावातील प्रभाकर कसबे आपल्यासोबत आहेत. त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. एक शिक्षक आणि शिक्षकानंतर त्यांनी बरेचसे पदं उपभोगलेले आहेत. अशा व्यक्तिमत्वाचा आपण एम एस मराठीच्या माध्यमातून अल्पपरिचय आणि मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर अशी माणसं असतात जे समाजामध्ये आपल्या एक नावाचा वेगळा ठसा या समाजामध्ये केलेला असतो आणि आदर्श पुरस्कार मिळाला आहे तंटामुक्ती अध्यक्ष आणि बरंचसं काही त्यांना या पुरस्काराने सन्मानित. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा यांना मिळाला आहे. अण्णा काय सांगाल की किती सालापासून तुम्ही या मेडशिंगी गावामध्ये वास्तव होतं आणि शिक्षकी पेशामध्ये तुम्ही आणि वेगवेगळ्या राजकीयमध्ये पण कसा पदार्पण झाला? या मेडशिंगी गावामध्ये हम्म. मी 1960 पासून वास्तव्यास आहे. हम्म. यापूर्वी माझे वडील हम्म. तुकाराम दौलता कसबे हे शिक्षक होते हम्म. आणि त्या निमित्तानं आम्ही मेडशिंगीमध्ये जास्ती वास्तव्य नव्हतं. हम्म. माझे वडील त्या काळचे जुने या तालुक्यातील पहिले शिक्षक म्हणून मागासवर्गीयामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. हम्म. 1960 साली माझे वडील वारले हम्म. आणि त्यामुळं आमच्या कुटुंबाचं छत्र गेलं. हम्म. परंतु वडिलाच्या नावलौकिकामुळं हम्म. गावातील सर्व लोकांनी आम्हाला मानसिक चांगल्या प्रकारचा आधार दिला हम्म. आणि आम्हीही त्यांच्या स्मृतीला जागून सर्वांची आदरभावानं प्रेमानं वागून आत्तापर्यंत दिवस काढले आणि त्यामुळे या गावाचं आमच्यावर खूप प्रेम आहे. मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. माझी तशी शिकण्याची इच्छा होती, परंतु त्यावेळेला शिकत बसायला वेळ नव्हता. आई, एक आत्या, एक भाऊ असं आमचं कुटुंब होतं. 1970 साली मी शिक्षकाच्या सेवेत लागलो. प्रथम नोकरी कुठे गेली नाही? पहिली नेमणूक माझी शिरभावी तालुका सांगोला इथं झाली. त्यावेळेला आम्हाला 200 रुपये दरमहा वेतन. पहिल्यापासून एक चळवळीत काम करण्याची संधी मला मिळाली. शिक्षण क्षेत्राचे माझे संबंध असल्यामुळं मी लहानपणापासूनच नोकरी लागायच्या आधीपासूनच या कुठल्या मिटिंग असतील काय असतील तर त्या ठिकाणी मी जायचा आणि त्यामुळं सार्वजनिक जीवनामध्ये कसं वागावं, जनतेची सेवा कशी करावी या संदर्भात मला गोडी निर्माण झाली. आणि सेवेच्या काळातच सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी या सोसायटीच्या निवडणुकीसाठी आमच्या गावचे ईश्वर पांडुरंग शेंडे गुरुजी त्या संस्थेचे सभासद होते आणि त्यांना मला त्या निवडणुकीमध्ये उभा राहण्याची संधी दिली. नको नको म्हणत असताना मला संधी दिली. मी निवडून आलो आणि त्याच संस्थेचा चेअरमन म्हणून काम करण्याची मला लोकांनी संधी दिली. त्या संधीचं मी सोनं करून या शिक्षकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नवीन नवीन उपक्रम राबवून शिक्षकांच्या आर्थिक त्यांना कसं पाठबळ देता येईल याचा मी प्रयत्न केला. एक शिक्षक ते राजकीय प्रवास पण तुमचा झाला, म्हणजे तंटामुक्ती अध्यक्ष पण तुम्ही होता. बिनविरोध होता असं पण समजलं, पण हा राजकीय प्रवास कसा सुरू झाला? तसं माझा राजकीय पिंडच नाही, परंतु आपण जे निस्वार्थपणे काम करणे, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी काम करत गेलो आणि त्यामुळं या गावामध्ये ज्या वेळेला तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाचं ग्रामसभेमध्ये विषय निघाला त्या मिटिंगला मी हजर होतो. मग कुणाला करायचं काय बरेच चर्चा झाल्यानंतर लोकांमधूनच माझं नाव सुचवलं गेलं की गुरुजींना अध्यक्ष करावं. मी म्हणलं मला काही जमणार नाही, तरी पण लोकांच्या आग्रहास्तव मी ते पद स्वीकारलं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, सलग 6 वर्ष मला त्या पदावर काम करण्याचा ग्रामस्थांनी संधी दिली आणि त्या कालावधीमध्ये आम्ही गावातील
लहान मोठे बरेचसे तंटे संपवले. त्याचप्रमाणे लोकांमध्ये जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जेवढे तंटे मिटवले त्याचं वैशिष्ट्य हे आहे की माणसाचा तंटा मिटला जातो, परंतु ते एकमेकाशी बोलत नसतात. परंतु आम्ही जेवढे तंटे मिटवले ते सर्वजण एकमेकाच्या हातात हात घालून आज तागायत गोडीनं समाधानानं एकोप्यानं राहतात. हे त्यात मागचं एक वैशिष्ट्य आहे. हे काम करत असताना ग्रामस्थांनी मला खूप सहकार्य केलं. या गावाला महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्त गाव पुरस्कार गावाला सन्मानित केलं आणि 5 लाखाचं बक्षीस या गावाला मिळालं. त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये आम्ही वृक्षारोपण, व्यसनमुक्ती अशा अनेक क्षेत्रामध्ये या काम केलं आणि त्यामुळं गावाचा आणि सर्व जनतेचा एक विश्वास निर्माण झाला. हे विश्वास निर्माण करत असताना तंटे मिटवत असताना बऱ्याच अडचणी आल्या, परंतु लोकांना एक आपल्याबद्दल आत्मविश्वास असला की लोक आपलं ऐकतात. हे की बाबा हे चुकीच्या मुद्द्याला समर्थन करणारा माणूस नाही असं लोकांची खात्री झाल्यामुळं लोकांनी आमच्या शब्दाला किंमत दिली आणि गावातले अनेक तंटे आम्ही सोडवू शकलो. यामध्ये या गावाचं फार मोठं योगदान आहे. राजकीय प्रवासाकडे कसा तुम्ही जिल्हा परिषद किंवा पण निवडणूक लढवली, ते एक योग कसा आला, ते कसं काय झालं? मी शिक्षण क्षेत्रात असल्यापासून एक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होतो. शिक्षक संघटनेचं सरचिटणीस म्हणून मी 6 वर्ष काम केलं. त्यानंतर शिक्षक संघटनेचा सांगोला तालुक्याचा अध्यक्ष म्हणून 4 वर्ष काम केलं आणि त्यामुळं जनमानसामध्ये माझ्याबद्दलचा एक चांगला कार्यकर्ता अशी भावना निर्माण झाली आणि त्यातूनच सेवानिवृत्तीनंतर या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जातीसाठी महिला राखीव पद पडलं आणि त्या अनेकांनी आग्रह केला की तुम्ही या तुमच्या पत्नीला या निवडणुकीत उमेदवारी घ्यावी. आणि माझी काही इच्छा नसताना सुद्धा काही तालुक्यातल्या नेते मंडळीने आग्रह केल्यामुळं आम्ही ते स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये थोडासा अल्पशा मतामध्ये आपला पराभव झाला. कुठल्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढली? तसं सर्वच पक्ष इथं एक झाले होते, परंतु जवळा गटात काय झालं की जवळा गट हा भाजपला दिला गेला आणि त्यांचा आग्रह झाला की या चिन्हावरच निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळं त्यावेळेला भाजपच्या कमळाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवली होती. खरं तर सर्व गाव तालुका अगदी मोठ्या आपुलकीनं माझ्याकडे बघत होता, परंतु पक्ष म्हटलं की त्याला विरोध निर्माण होतो. लोक काय मला मानायला तयार आहेत, पण पक्ष म्हणून काही वेळेला चांगल्या माणसाला सुद्धा थोडंसं डावललं जातं. याचा एक अनुभव मला याच्यामधनं आला. या व्यतिरिक्त तुम्हाला शासनाचा पण एक पुरस्कार मिळाला असं पण समजलं, तर कुठला पुरस्कार आणि कधी साली मिळाला होता? 1916चा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा अत्यंत मानाचा मोलाचा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते आमचा गौरव झाला होता. याच्यामध्ये या गावचं यांच्या तालुक्यातल्या सर्व शिक्षकांचं यश आहे, कारण त्यांनी मला जी काम करण्याची संधी दिली त्यामुळं मी या पदापर्यंत पोचू शकलो. आताचं शिक्षण क्षेत्र आणि तुमच्या वेळी जे शिक्षण जे होतं ते शिक्षण आणि आता शिक्षण यात तफावत काय वाटतं तुम्हाला सांगा? आता शिक्षणामध्ये बाजारीकरण निर्माण झाले, गोरगरिबाला शिक्षणच न मिळण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता बंद पडत चालल्या, ही खरी शोकांतिका आहे.
ज्यांच्याकडे पैसा आहे ते आपली मुलं कुठेही घालू शकतात. पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी गोर गरीब दलित वंचिताची मुलं आहेत आणि ह्या शाळा बंद पडायला लागल्यामुळं या क्षेत्रातल्या मागासवर्गीय अल्पसंख्याक या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची थोडीशी हेळसांड झाल्याचं दिसून येते. आपल्या माध्यमातून जसं आपण एक आदर्श आहात किंवा साधे राहणीमान आणि उच्च विचार, तर इतर समाजाला आपण काय संदेश द्याल? सध्या लोकांमध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे की मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, पण आता कुठंच नोकरीच्या संधी नाही आणि म्हणून शिक्षणाकडे सुद्धा तरुण दुर्लक्ष करतात. पण असं करून चालणार नाही की आपण शिकून आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. त्यामुळं आपण शिकलो तर इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकू. आपल्याला चांगलं काय वाईट काय हे कळलं. आपल्याला कोण माणूस कशासाठी काय सांगतो याचंही आपल्याला ज्ञान होईल. म्हणून विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि निर्व्यसनी राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज या समाजामध्ये खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली. जर आपण पेपर बघितला, टी व्हीच्या बातम्या बघितल्या तर डोकं शून्य होऊन जातं की काय चाललंय या जगामध्ये या देशामध्ये गुंडगिरी वाढत चालली. आदर्श कोणाचा घ्यायचा ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु सध्या या गुंडगिरीला जर आपण आदर्श मानू लागलो, ही पिढी जर आदर्श मानायला लागली तर या देशाचं भवितव्य काही ठीक नाही असं मला वाटतं. तर खरं तर मी पुन्हा एकदा सांगतो की साधी राहणीमान आणि उच्च विचार असतील तर आपण सहज घडू शकतो. कारण गुंडगर्दी असेल किंवा आपण दहशत करून निर्माण केलेली जी गुंडगर्दी आहे किंवा जे प्रसिद्धी असते थोड्या दिवसासाठी असते, परंतु कायम जर आपण साधे राहिले किंवा साधे आणि उच्च विचार जर ऐकले तर नक्की प्रगती झाल्याशिवाय नाही. आणि प्रभाकर कसबे त्यांच्या जर आदर्श घेतला, डोळ्यासमोर जर ठेवला तर नक्की सुद्धा आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही.